जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। हे आहे इंदापूर येथील जागृत आणि पुरातन असं गुरुदेव दत्ताचं मंदिर। मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक ऊर्जा चमत्कार म्हणून दाखवत आहे की हा देवी भक्त एखाद्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामध्ये जे भवानी मातेचं प्रतीक आहे, ज्यास घंटा संबोधल्या जातं, या घंटा काही वेळ आपोआप अशा प्रकारे हलतात। गुरुदेव दत्तास वंदन, गुरुदेव दत्तास वंदन। हे एक जागृत आणि पुरातन असं दत्त महाराजाचं मंदिर आहे आणि हे मंदिर पूर्णतः चारी बाजूने बंदिस्त आहे आणि ही चमत्कारी ऊर्जा मी तुम्हाला या गुरुदेव दत्ताच्या मंदिरामध्ये गुरुवारी समक्ष दाखवू शकतो। गुरुदेव दत्तास वंदन, गुरुदेव दत्तास वंदन। या ऊर्जेस मी चमत्काराची उपमा एवढ्यासाठी देत आहे की ही ऊर्जा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सहजासहजी कुणालाही दाखवता येत नाही आहे। गुरुदेव दत्तास वंदन, गुरुदेव दत्तास वंदन, गुरुदेव दत्तास वंदन। ही ऊर्जा मी इथून काहीशा अंतरावर एक गणेश मंदिर आहे, या गणेश मंदिरामध्येही समक्ष दिसते आहे का ते पाहणार आहे। मी साधना क्षेत्रात येण्याचं कारण ही ऊर्जा मला आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे। माझा यूट्यूबवर जो चॅनल आहे, ज्या चॅनलवरती मी ही ऊर्जा कित्येक मंदिरामधून तुम्हाला सतत दाखवत आहे, याच कारण मला या ऊर्जेचा अभिमानच तेवढा आहे। मी माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनही करतो। तुम्हाला जर माझे यूट्यूब चॅनलवरचे विचार आवडले तर तुम्ही या देवी भक्ताला धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनालाही बोलवू शकता। आता आपण आलेलो आहे खडकपुरा येथे स्थित असलेल्या जागृत अशा गणेश मंदिरामध्ये। हे मंदिर खूपच जागृत आणि पुरातन आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मो देव सर्व कार्येषु सर्वदा। हे राजा वंदन करतो, नमन करतो, वंदन करतो, नमन करतो, वंदन करतो, नमन करतो। ओम गणगणेशाय नमः, ओम गणगणेशाय नमः, ओम गणगणेशाय नमः। जी ऊर्जा मी तुम्हाला गुरुदेव दत्ताच्या मंदिरामध्ये चमत्कार म्हणून दाखवलेली आहे, तीच ऊर्जा या गणेशाच्या मंदिरामध्येही दिसत आहे। ओम गणगणेशाय नमः, ओम गणगणेशाय नमः, ओम गणगणेशाय नमः, ओम गणगणेशाय नमः। माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे देवीय चमत्कार असतो। भारत देशातील कित्येक देवी देवतांच्या मंदिरामध्ये आजही उघड्या डोळ्याने चमत्कार दिसतो। जगदंबा, 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 जगदंबा। आता आपण इथून काहीशा अंतरावर एक जागृत आणि पुरातन मारुतीरायाचं मंदिर आहे। ज्या ऊर्जा आपण गणेश मंदिर आणि दत्त मंदिरामध्ये पाहिली, तीच ऊर्जा मारुती मंदिरामध्ये दिसते आहे का ते पाहणार आहे। ही ऊर्जा मी एकाच वेळेस 3 मंदिरामधून दाखवत आहे, याच कारण या ऊर्जेची विश्वासार्हता वाढावी आणि जी काही इंदापुरात जागृत आणि पुरातन मंदिरं आहेत, ज्यांचं नाव महाराष्ट्रभर व्हावं अशी माझी इच्छा आहे। आता आपण आलेलो आहे इथं जे काही एक जागृत आणि पुरातन असं मारुतीरायाचं मंदिर आहे। या मारुतीरायाच्या मंदिरामध्येही ही चमत्कारी ऊर्जा दिसते आहे का ते पाहणार आहे। ही चमत्कारी ऊर्जा मी समक्ष दाखवायला तयार आहे। शुभ दिवशी ही ऊर्जा कुणीही या देवी देवतांच्या मंदिरामध्ये येऊन समक्ष पाहू शकतं। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आत्ताच्या कलियुगामध्ये अशा प्रकारे चमत्कार दिसणं ही साधी गोष्ट नाही आहे। हे इंदापूर येथील जागृत आणि पुरातन असं मारुतीरायाचं मंदिर आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ही मी ऊर्जा एकाच वेळेस तुम्हाला 3 मंदिरामधून दाखवलेली आहे। ऊर्जा तुम्हाला आवडली असली तर ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावं। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। जय भवानी, जय श्रीराम। हे मारुतीराया
वंदन करतो, नमन करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भवानी, जय श्रीराम. जगदंबा.